लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. 1008 महामंडलेश्वर श्री स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या मानसकन्या किन्नर भूषण श्री महंत शुभांगी सखीजी शिंदे आक्रमक. अपप्रचार करणाऱ्यांवर मानहानीचा गुन्हा दाखल, दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी. आज आयोजित पत्रकार परिषदेत महंत शुभांगी शिंदे यांनी सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कथित बदनामी मोहिमेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या विरोधात खोट्या व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना शुभांगी शिंदे म्हणाल्या की माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात आहे. हा प्रकार केवळ माझ्यावरच नव्हे तर संपूर्ण किन्नर समाजावर अन्याय करणारा आहे. त्यांनी स्पष्ट केले की संबंधित व्यक्तींविरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून अशा कृत्यांचा निषेध केला पाहिजे. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, मात्र खोटी माहिती पसरवून कोणाचीही प्रतिमा मलिन करणे हा गुन्हा आहे, असेही त्या म्हणाल्या. शुभांगी शिंदे यांनी पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच समाजातील नागरिकांनी कोणतीही माहिती सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय शेअर करू नये असे आवाहनही त्यांनी केले. या पत्रकार परिषदेमुळे संबंधित प्रकरणाला वेग आला असून पुढील काही दिवसात कायदेशीर कारवाईबाबत अधिकृत घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे बघा, हा व्हिडिओ पूर्ण आहे. जो व्हिडिओ त्यांनी माझा दाखवलेला आहे तो अर्धवट व्हिडिओ आहे. मी जनतेला आणि मायबापाला प्रशासनाला सांगेल की पूर्ण व्हिडिओ बघा. ज्या व्हिडिओमध्ये मी तिला मारलेलाच नाही तो व्हिडिओ सगळीकडे फेक फिरतो आहे. समजलं? ही व्हिडिओ पूर्ण दाखवा. त्यांनी थोडीच व्हिडिओ दाखवलेली आहे. ही व्हिडिओ जी आहे ती पूर्ण दाखवा माझ्याकडे. ही पूर्ण व्हिडिओ आहे आणि जे जे याच्यामध्ये दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई करा. सर्वांवरती कार्यवाही करा जे जे या व्हिडिओमध्ये आहे. आणि राहिला खरा व्हिडिओ आहे तो मायलेकरांचं नातं आहे. जर शिष्य चुकले, जर ते चुकले तर आईला त्यांना समजून सांगण्याचं, रागाने मारून किंवा हे करणं तो अधिकार मला आहे. जय श्रीराम, जय शिवराव, जय भीम. मी बाजारामध्ये कुठे मागायला जर गेले तर ते लोक त्यांचे शिष्य लोक तिथं बाजारामध्ये पाठवतात आणि मला मागून देत नाहीये तिथं. आणि ते असं बोलताय की ना तूही आमच्याकडे ये म्हणून. मला काय धमकी देत आहे, मला कॉलही येत आहे. मला काही त्यांच्याकडे जायचं नाहीये. मला माझ्या गुरुसोबत राहायचं आहे आयुष्यभर. जगायचं गुरुसोबत, मारायचं गुरुसोबत आहे. जय श्रीराम. माझं नाव सिद्धी बर्वे. तुमच्यावरती तुमच्याच जय श्रीराम, जय श्री महाकाल, जय भीम, जय शिवराय. मी शुभांगी शिंदे. मागच्या काही दिवसांपूर्वी माझे जे फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्या किन्नरांनी येऊन सिन्नरमध्ये माझी बदनामी केलेली आहे, माझ्या फोटोला चपला मारलेला आहे, माझ्या फोटोला काळीमा फासणार आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी हा प्रश्न विचारते का मी देशद्रोही आहे का? मी बलात्कारी आहे का? मी कोणता देशद्रोहाचा गुन्हा केलेला आहे का? ह्या लोकांनी असं केलं. हे सगळे कोण आहे? सलीम उर्फ सलमाचे हे काय इशाऱ्यावर नाचणारे आहे हे लोक, बरोबर? ती जसे सांगल तसे हे लोक करतात. आणि यासाठी मी असं पाऊल उचललेलं आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या फोटोवर, माझ्या प्रतिमेवरती सिन्नरमध्ये येऊन मला मारण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना काही सापडले नाही, त्यांनी माझ्या फोटोवरती तो आक्रोश काढला सलमाच्या सांगण्यावरून, सलीमच्या सांगण्यावरून. जे जे किन्नर होते तिचे पेडेबल, तिच्या इशाऱ्यांवर नाचणारे, तिच्या पैशांवर नाचणारे, त्या सर्वांवरती मी न्यायालयामध्ये मानहानीचा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यांनी जरी हिंसेचा वापर केला पण मी असं समजते, मी स्वतंत्र भारतामध्ये राहते जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं संविधान लिहिलेलं आहे. त्या संविधानाच्या आणि त्या कायद्याच्या दायऱ्यात राहून मी त्यांना उत्तर देईल. मी त्यांना प्रशासकीय पद्धतीने उत्तर देईल. त्यांनी जरी हिंसाचा मार्ग वापरला तरी मी कायद्याच्या चौकटीत राहून अहिंसा प्रकारे मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देईल. ही लढाई माझी सत्यासाठीच आहे आणि आर्थिकसाठी माझी लढाई असते तर मग याच्या अगोदरच मी केलं असतं, बरोबर आहे? ज्या वेळेस मी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला, ज्या वेळेस मी सलीमवरती, सलमावरती अगेन्स्ट काही गोष्टी मी आवाज उठवला, तेव्हाच सगळ्यांनी का माझ्यावर बहिष्कार केला?
तेव्हाच सगळ्यांनी का माझ्यावरती आवाज उठवला? जर त्यांच्याकडे व्हिडिओज वगैरे होत्या, मग याच्या अगोदर त्यांनी का व्हायरल केल्या नाही? याच्या अगोदर ते का पोलीस प्रशासनाकडे गेले नाही? याच्या अगोदर त्यांनी माझ्या का कंप्लेंट्स दिल्या नाही? मी याच्यासाठी नाही केलं. मी जोपर्यंत सहन होतो तोपर्यंत सहन केलं. का केलं मग सर? का सहन केलं म्हणजे ती आमचं सगळ्यांचं हे होती, ती बॉस होती असं ती स्वतः सांगायची आणि भरपूरसे हे किन्नर तिच्याकडे होते आणि आजही पण आहे. पण काय झालं, ते सगळ्या गोष्टी सहन करायची एक माणसाची क्षमता असते. प्रत्येक क्षमता, प्रत्येक मर्यादा जेव्हा ओलांडू आपण, मर्यादा काही गोष्टींचा बांध तुटतो, त्या गोष्टीप्रमाणे मला असं झालं, समजलं, म्हणून मी आता तो आवाज उचलला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.